जगातील टॉप 10 वाळवंट. नंबर 10, सिरियन वाळवंट. जगातील सर्वात मोठ्या वाळवंटांमध्ये सिरियन वाळवंटाचा 10वा क्रमांक लागतो. सिरियन वाळवंट हे एक उष्णकटिबंधीय खडक आणि माती याचे नापीक लँडस्केप आहे. या वाळवंटामध्ये असणाऱ्या वातावरणात कोणतेही प्राणी जगू शकतात. हे वाळवंट जगातील सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराकसह अनेक मध्य पूर्व देशांमध्ये पसरलेले आहे. सिरियन वाळवंटाला जॉर्डनियन स्टेपे म्हणूनही ओळखलं जातं. या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 0.49 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 9, ग्रेट बेसिन वाळवंट. उत्तर अमेरिका खंडात असणाऱ्या 4 वाळवंटांपैकी ग्रेट बेसिन वाळवंट हे सगळ्यात मोठे वाळवंट आहे. या वाळवंटाच्या भौगोलिक सीमा अस्पष्ट आहेत. त्यामुळे इथले हवामान हे उन्हाळ्यामध्ये उष्ण आणि कोरडे तर हिवाळ्यात प्रचंड थंड आणि हिमवृष्टीचे असते. असे म्हटले जाते की 4950 वर्ष जुने असलेली ब्रिस्टल कोन पाईन ही वनस्पती या वाळवंटात आढळून येते. या वाळवंटात सरासरी 230 ते 300 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. ग्रेट बेसिन या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 4,90,000 चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 8, कलहारी वाळवंट. कलहारी हे वाळवंट दक्षिण आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय वाळवंट आहे. नामेबिया, बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेचा काही भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. कमी पर्जन्यामुळे कलहारी वाळवंटाचे हवामान हे सौम्य असते. त्यामुळे या ठिकाणी नैसर्गिकरित्या वनस्पती उगवून येतात. त्याचबरोबर या वाळवंटामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळून येतात. सरासरी या वाळवंटाचे पर्जन्य हे 110 ते 500 मिलीमीटर इतके असते. कलहारी वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ हे 5,60,000 चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 7, ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट. ग्रेट व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलियामध्ये स्थित एक उष्णकटिबंधीय वाळवंट आहे. हे वाळवंट वाळू, खडक आणि गवताळ प्रदेशानं भरलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये या वाळवंटातील तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस असते, तर हिवाळ्यात येथील तापमान अतिशय थंड असते. ग्रेट व्हिक्टोरिया या वाळवंटामध्ये दरवर्षी सरासरी 8 ते 10 इंच इतका पाऊस पडतो. या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ हे 6,50,000 चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 6, पटागोनियन वाळवंट. अर्जेंटिनामध्ये स्थित असलेले पटागोनियन वाळवंट, ज्याला पटागोनियन स्टेपे वाळवंट म्हणूनही ओळखले जाते. या वाळवंटातील सरासरी तापमान हे 3 अंश सेल्सिअस इतके असते. सरासरी या वाळवंटात 400 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. पटागोनियन या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 6,70,000 चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 5, गोबी वाळवंट. हे वाळवंट मंगोलिया आणि चीनच्या काही भागांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटातील मुख्यतः भूभाग हा खडक आणि खडतर आहे. उन्हाळ्यात गोबी वाळवंटातील तापमान हे अतिशय उष्ण तर हिवाळ्यामध्ये अतिशय थंड असते. या वाळवंटातील सरासरी वार्षिक तापमान हे -2.5 डिग्री सेल्सिअस असते. त्याचबरोबर या वाळवंटातील सरासरी वार्षिक पर्जन्य हे 200 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. गोबी वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ हे 10,03,000 चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 4, अरेबियन वाळवंट. अरेबियन वाळवंट हे जगातील दुसरे सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट आहे. या वाळवंटातील जमीन ही नापीक आणि वालुकामय लँडस्केप आहे. परंतु आश्चर्याची बाब आहे की हे वाळवंट तेल आणि सल्फर यासारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचे तापमान हे 50 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. अरेबियन या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ हे 2,60,000 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 3, सहारा वाळवंट. जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट हे सहारा वाळवंटच आहे. हे वाळवंट एकूण 11 देशांमध्ये पसरलेले आहे, जे आफ्रिकेचा जवळजवळ 1/3 भाग व्यापते. या वाळवंटाने आफ्रिकेचा 31% भाग व्यापलेला आहे. आफ्रिका, अल्जेरिया, चाड, इजिप्त, लिबिया, माली, मेरिटेनिया, मोरोक्को, नायजर, सुदान आणि ट्युनिशिया असे एकूण 11 देशांमध्ये हे वाळवंट पसरलेले आहे. या वाळवंटात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेग जास्त असल्याने येथील हवामान जगात सगळ्यात जास्त शुष्क आहे. सहारा वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 9 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे. नंबर 2, आर्किटिक वाळवंट. आर्किटिक प्रदेशातील अत्यंत कमी पर्जन्यामुळे हे वाळवंट अतिशय थंड म्हणून ओळखले जाते. आर्किटिक टुंड्रा हे जगातील एकमेव ध्रुवीय वाळवंट आहे. हे वाळवंट कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियासह अनेक उत्तरेकडील देशांमध्ये पसरलेले आहे. पर्जन्यवृष्टीच्या कमतरतेमुळे हे एक वाळवंट आहे असे मानले जाते. आर्किटिक वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 13.9 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे. अंटार्क्टिका वाळवंट.
जगातील सर्वात मोठे वाळवंटांमध्ये अंटार्क्टिका वाळवंट हे पहिल्या क्रमांकावर येते. अंटार्क्टिका हा खंड जगातील सर्वात मोठे हिमच्छादित वाळवंट आहे. या ठिकाणी असणारे अंटार्क्टिका ध्रुवीय वाळवंट हे एक वर्गीकरण वाळवंट आहे. हे वाळवंट 98% कायमस्वरूपी बर्फाच्या चादरीने झाकलेले असते. या खंडावरील मूळ निवासियांची संख्या ही 0 आहे. मात्र या ठिकाणी काही देशातील वैज्ञानिक आणि संशोधकच राहू शकतात. त्याचबरोबर या वाळवंटातील काही भागात पेंग्विन, फरयुक्त सील आणि निळा देव मासा हे प्राणी आढळून येतात. अंटार्क्टिका या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 14.2 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे.